हाय गाईज, आज मी केला आहे महाराष्ट्रीयन लूक. आणि महाराष्ट्रीयन लूक केला म्हटल्यावर महाराष्ट्रातलीच कोणती तरी फेमस रेसिपी बनवावा हा विचार केला. म्हणून मी आज किचनमध्ये बनवत आहे हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी. तर हिरव्या वाटणातली भाजी बनवायची म्हणल्यावरती मी मिरच्या काढून घेतल्या, उभा कांदा चिरून घेतला, खोबरं तयार करून घेतलं म्हणजेच कापून घेतलं, आणि लसूण शिलून घेतला आणि शेंगदाणे भाजून घेतले. तेवढं झाल्याच्या नंतरनं कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि कढीपत्ता, जिरे आणि जे काही सामान आपण कापून ठेवलं होतं ते सगळं मी दिलं कढईमध्ये टाकून छानपैकी परतून घेतलं कलर चेंज होईपर्यंत. त्यानंतरनं थोडीशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीरला स्वच्छ धुवून घ्यायचं आधी, मगच त्या मसाल्यात टाकायचं. कोथिंबीरला पण छानपैकी मी फ्राय करून घेतलं मसाल्यांसोबतच. त्यानंतरनं मसाले थंड होत आहेत तोपर्यंत मी वांगे चिरून घेतले. आधी बघायचे वांग्याच्या आतमध्ये काही किडलेलं वगैरे तर नाही ना, म्हणजेच आळी, कारण की ती खूप असते ह्या वांग्यामध्ये. पण काही वांग्यामध्ये आळी काही दिसली ते मी बाजूला काढून टाकली. आणि वाटण थंड झाल्याच्या नंतरनं मग मी घेतलं वाटून. त्यानंतरनं काय बोलले मलाच कळालं नाही राव. म्हणजेच मसाला थंड झाल्याच्या नंतरनं मी घेतलं वाटून. त्यानंतरनं वांग्यामध्ये भरलं, तेल घातलं कढईमध्ये, कढीपत्ता टाकला आणि वांग्याला सोडून दिलं तेलामध्ये. या पद्धतीने वांगे शिजले की मग जे राहिलेला मसाला होता हिरवा तो मी टाकला आणि नंतरनं थोडंसं पाणी घातलं, हळद घातलं, चवीनुसार मीठ घातलं, धने पावडर घातली आणि छानपैकी मी मिक्स केलं आणि वाफेवरती अगदी 1 ते 2 मिनटं ठेवलं. वांग्याची भाजी बनून तयार. सुपर. भाजी तर झाली, भाजीसोबत खायला भाकर नको का? मग मी भाकर घेतली टाकून मस्त अशी. थोडीशी पलटताना थोडी बिघडली पण झाली छान. तर मस्तपैकी अशी वांग्याची भाजी आणि भाकर बनवून तर माझी झाली तयार महाराष्ट्रीयन लूकमध्ये. आणि ह्या भाजीचा तडका कसा झाला ते नक्की सांगा कमेंट करून.